हॅलो, नमस्कार. मी मानसी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मला खात्री आहे की तुम्ही माझे मागचे जे 2 ब्लॉग आहेत ते पाहिले असतील आणि नक्कीच स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला तुम्ही सुरुवात केली असेल. तर आपण ह्याआधी पाहिलं की आपलं मानसिक आरोग्य का खचतंय, का ढासळतंय, का आपण मेंटली कोलॅप्स होतो ह्याची कारणं पाहिली. आता आपण ह्या ब्लॉगमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की आपण स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घेऊ शकतो, आपण स्वतः काय करू शकतो ह्याच्यावरती, आणि हे खरंच पॉसिबल आहे का? तर हो, आहे शक्य. आपण स्वतःच या गोष्टी करू शकतो. खूप छोट्या गोष्टी आहेत आणि आपण त्या माध्यमातून, त्या गोष्टींमधून आपलं स्वतःचं मानसिक आरोग्य हे निरोगी ठेवू शकतो आणि एक निरोगी आयुष्य जगू शकतो. तर सर्वात अगोदर आपण हे पाहूयात की मानसिक आजाराची लक्षणं काय आहेत, सिम्पटम्स काय आहेत, की ज्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की आपण खरंच मानसिकरित्या ढासळलो आहोत का, आपण मानसिकरित्या व्यवस्थित आहोत की नाही हे तुम्हाला समजेल. तर पहिलं जे आहे ते म्हणजे की राग, खूप जास्त राग येणे. छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामुळे आपण फ्रस्ट्रेट होतो. म्हणजे ज्या गोष्टीचं काहीच नाही आहे, त्याचं काहीच रिलेव्हन्स नसतो, त्याच्यामध्ये पण आपण फ्रस्ट्रेट होतो. त्याच्यानंतर अतिविचार, ओव्हर थिंकिंग, खूप मोठ्या प्रमाणात अतिविचार करायचा. त्याच्यानंतर झोप न लागणे, कुठल्याही कामामध्ये आपलं लक्ष नसणे, कुठल्याच कामात नाही, फोकस नसणे. त्याच्यानंतर सतत नकारात्मक गोष्टी, म्हणजे सतत कंटिन्युअसली आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग चालू असते, की म्हणजे जगण्याबद्दलचं एक जे रस असतो तो कमी होऊन जातो, आपल्या आयुष्यामधला इंटरेस्ट कमी होऊन जातो. अशी काही सिम्पटम्स आहेत. अजून पण काही आहेत. जर तुम्हाला मानसिकरित्या निरोगी राहायचं असेल तर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवणे. कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही कामामध्ये पण स्वतःला व्यस्त ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही व्यस्त असता त्यावेळेस तुमच्या डोक्यात कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाहीत. तुम्ही त्या कामात मग्न असता, ते काम करत जाता आणि जो माणूस व्यस्त असतो ना, त्या माणसाच्या डोक्यात कधीच कुठले निगेटिव्ह विचार येत नाहीत. आणि त्यामुळेच आपण बघूयात की काय गोष्टी अशा आहेत की ज्या आपण केल्याने आपण मानसिकरित्या निरोगी राहू शकतो. तुम्ही योगा करू शकता, तुम्ही मेडिटेशन पण करू शकता, कारण की ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ज्याने मन प्रसन्न ठेवण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. त्याच्यानंतर तुम्ही वॉकिंग करू शकता. जर तुमच्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला एखादं गार्डन असतातच, कारण की आता महानगरपालिकेची सगळीकडेच आता म्हणजे गार्डन्स आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन वॉकिंग करू शकता एक अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर तुम्ही जिम लावू शकता, कारण की आत्ता खूप लोक अशी आहेत की जी स्वतःच्या शरीराची खूप काळजी घेतात. वेट लॉस असेल, वेट गेन असेल त्यासाठी, तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही म्युझिक क्लास लावू शकता, डान्स क्लास लावू शकता, कारण ह्या 2 गोष्टी अशा आहेत, म्युझिक आणि डान्स, की ज्या प्रत्येकाला आवडतात. कुठेही म्युझिक लागलं की आपल्याला खूप लगेच आपण गायला सुरुवात करतो. तर ज्याला आवडत असेल त्यांनी क्लास लावू शकता, किंवा तुम्ही ऐकू शकता. घरात बसल्या बसल्या सुद्धा तुम्हाला जर काही गाणी असतात जी खूप प्रसन्न करतात, तुम्ही ती पण ऐकू शकता. त्यानंतर तुम्ही डान्स क्लास लावू शकता, कारण डान्स ही म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी झाली, आणि जेवढी तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त करता तर त्याचा पण एक मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं तुम्हाला एक बेनिफिट आहे. कारण की जेवढं शरीराने तुम्ही तंदुरुस्त असाल तेवढंच तुम्ही मेंटली पण राहता. तर तुम्ही ते पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही रीडिंग करू शकता. तुम्हाला जर बुक्स वाचायला आवडत असेल, कारण की असे अनेक मोटिवेशनल बुक्स आहेत की जे आपल्याला खूप छान छान मेसेजेस देत असतात. तर ते पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला आवडत असेल वाचायला तर. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग करू शकता, कारण की ज्यांना फिरायची आवडेल, फिरायला प्रत्येकाला आवडतं, तर तुम्हाला कोणाला जर फिरायला आवडत असेल तर तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता. कारण जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करता कुठेतरी एका अशा हिस्टॉरिकल प्लेसेसला किंवा नेचरमध्ये जाता, तर तिथल्या वातावरणात जेव्हा तुम्ही गेलं तर खूप प्रसन्न वाटतं, खूप आनंद होतो.
आणि जेव्हा आपण त्याच माइंडसेटमध्ये असतो की जे काही आपण पाहून आलेलो असतो आणि त्याचा खूप पॉझिटिव्ह आपल्या मनावरती परिणाम होतो, तर तुम्ही ते पण करू शकता. आणि जर तुम्ही मला विचाराल तर मी स्वतः जेव्हा ट्रॅव्हलिंग करते किंवा वॉकिंग करते, या 2 ज्या गोष्टी आहेत ना, त्या 2 गोष्टी खूप मेंटल हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण की मी पण ह्या करून बघितलेल्या आहेत, ज्याचं खूप छान परिणाम होतो आपल्या ह्याच्यावरती. आपण निगेटिव्ह थिंकिंग करत नाही, पॉझिटिव्ह थिंकिंग करतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो खूप जास्त. आपण जेव्हा आजूबाजूला फिरतो, तुम्ही मित्रमैत्रिणी तुमचे जर असतील चांगले, तर तुम्ही त्यांच्याशीही कंटिन्युअसली बोलत जावा, व्यक्त व्हा. कारण की आत्ता सध्या आपण फॅमिलीमध्ये जास्त बोलत नाही, पण आपण मित्रमैत्रिणींशी जास्त बोलतो. तर तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकता. कारण की आपण जेव्हा कॉलेजला होतो, तर त्यावेळेस आपला एक ग्रुप असायचा प्रत्येकाचा, आणि त्या ग्रुपमध्ये आपण डिस्कशन करायचो. तर कुठलीही गोष्ट असू दे आपण डिस्कस करायचो, आणि त्यावेळेस आपण कधी या गोष्टींमध्ये म्हणजे कधी आपल्याला त्रास नाही झाला. आत्ता का होतो? कारण की गोष्टी बदलत जातात वयानुसार, आणि त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती, मनावरती होत जातो. तर तुम्ही पण या गोष्टी करू शकता. मी एकदा एका डॉक्टरशी बोलले होते या मेंटल हेल्थ विषयावरती. त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं की आपलं रात्रीचं जेवण झालं ना, त्याच्यानंतर एक जरी फेरफटका आपण मारला ना बाहेर जाऊन, तरी त्या गोष्टीचा सुद्धा आपल्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगला परिणाम होतो. तर तुम्ही पण ते करू शकता. जेवण झाल्यावरती थोडंसं एखादा राऊंड मारून यायचा. त्याच्यानंतर वीकेंड असतो, वीकेंडला तुम्ही बाहेर जाऊ शकता, म्हणजे फॅमिलीसोबत जाऊ शकता, फ्रेंड्ससोबत जाऊ शकता. एखादा रविवार असतो, सुट्टी असते, तर आपण कुठेही जाऊ शकतो. खूप छान छान प्लेसेस असतात, ते एक्सप्लोर करू शकता. आता ह्याच्यामध्ये अजून पण काही गोष्टी आहेत, ते म्हणजे तुम्ही स्किल्स शिकू शकता. आता स्किल्स फक्त जॉबसाठीच नाही, तुम्हाला जर बिझी राहायचं असेल, व्यस्त राहायचं असेल, तर तुम्ही ते स्किल्स शिकू शकता. आणि कुठलंही ज्ञान, नॉलेज कधीही वायाला जात नाही, तर तुम्ही ते शिकू शकता. तुम्हाला जर आवड असेल की कोडिंग असेल, आत्ता सध्या जे ट्रेंडिंग चालू आहे आत्ताच्या काळामध्ये, तर तुम्ही कोडिंग शिकू शकता. AI आहे आता, तेही करू शकता. तर नवीन नवीन जे स्किल्स असतात, अपडेट राहावं लागतं जगाच्या काळानुसार आपल्याला, तर तुम्ही ते पण शिकू शकता. त्याच्यानंतर गृहिणी असतील, त्या गृहिणींना आता असं वाटेल की त्या तर घरामध्येच असतात, तर त्यांच्यासाठी पण गोष्टी आहेत की भले त्यांचं शिक्षण झालेलं नसेल, पण त्याही काही क्लासेस आहेत की ज्या गव्हर्नमेंट योजना राबवतं. शिवण क्लास असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी आत्ता अलीकडे सुरू झालेल्या आहेत, त्या पण तिथे जाऊन ते शिकू शकतात, व्यस्त राहू शकतात. म्हणजे प्रत्येकाकडे ना एक क्वालिटी असते, आणि प्रत्येक माणसाने ती क्वालिटी जपली पाहिजे. आपल्या स्वतःमधली प्रत्येक माणसाकडे एकतरी असा गुण आहे की जो त्याला जपता आला पाहिजे. आणि तसंच एखादी, आता प्रत्येकजण म्हणजे शिकायला जायची गरज नाही कॉलेजमध्ये. तुम्ही स्वतः छंद म्हणून पण तुम्ही करू शकता. आपल्यापैकी बरेच जण हे जॉब करत असतात, आणि तुम्हाला तर माहितीच असेल की जॉब आला म्हणजे स्ट्रेस आलं. सगळ्यांनाच माहिती आहे की नोकरीच्या ठिकाणी कसं वातावरण असतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण तुम्ही सुद्धा मी ज्या ॲक्टिव्हिटीज आत्ता सांगितल्या, त्यातली कुठली एखादी ॲक्टिव्हिटी करू शकता आणि स्वतःला फिट ठेवू शकता. तर मला नक्कीच सांगा तुम्ही की मी ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सांगितल्या, ह्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या आरोग्यावर काही झाला आहे का? जेव्हा तुम्ही करताल, नक्कीच मला कमेंट करून सांगा की ह्याचा फायदा झाला आहे की नाही. कारण मला झालेला आहे, आणि मी डॉक्टरशी बोलल्यानंतर मी स्वतःमध्ये पण काही चेंजेस केले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॉकिंग. मी स्वतः वॉकिंग जेव्हा अर्धा पाऊण तास डेली जेव्हा आपण करतो ना, तेव्हा खूप आपण हॅपी असतो, खूप प्रसन्न असतो. तर तुम्ही सुद्धा करून पहा, तुम्हाला नक्कीच फायदा. मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे म्युझिक ही अशी गोष्ट आहे ना की जी ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर तुम्ही ते नक्कीच करा. जर म्युझिक क्लास लावता येणं शक्य असेल तर जावा, कारण तिथलं वातावरण खूप वेगळं असतं.
करून बघा एकदा. डान्स क्लास असेल ते सुद्धा करून बघा. आपण ह्या विषयावरती ना स्पेशल एक वेगळा ब्लॉग घेऊयात, कारण की संगीताचा मानसिक आरोग्यावरती कसा सकारात्मक परिणाम होतो ना, हे आपण त्या व्हिडिओमध्ये बोलूयात. कारण की खूप छान आहे, म्हणजे मी वाचलं आहे एका ठिकाणी, तर मी तुमच्याशी पण डिस्कस करेल पुढच्या व्हिडिओजमध्ये. तर जर तुम्हाला शक्य असेल तर जरूर संगीताचा क्लास जर लावणं पॉसिबल असेल तर नक्की लावा. आपला हा जो विषय आहे ना मानसिक आरोग्य, यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे संवाद, कम्युनिकेशन. आणि तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या घरामध्ये एकतरी सदस्य असा असतो की ज्याच्याशी आपण कनेक्ट असतो. तर तुम्ही त्या घरातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीशी का असेना, पण तुमचं जे काही मनातल्या गोष्टी असतील त्या तुम्ही बोलत राहा, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग येणार नाही. किंवा तुमचं जर फ्रेंड सर्कल असेल चांगलं, तर तुम्ही त्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही बोलू शकता. एखादा तरी मित्रमैत्रीण अशी असते की ज्याच्याशी आपण सगळं शेअर करत असतो, तर त्यांच्याशी पण तुम्ही बोलू शकता. पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे कम्युनिकेशन, हे व्हायलाच पाहिजे. नाहीतर आपले ज्या भावना आहेत ह्या खूप साठून राहतात आणि एक ना एक दिवस त्याचा स्फोट होतो. आणि म्हणजे जो शांत माणूस असतो ना, तर तोही कदाचित पुढे जाऊन व्हायलेंट होतो, पूर्ण फ्रस्ट्रेट होतो, फ्रस्ट्रेशन सतत निघत राहतं. तर हे होऊ देऊ नका, कारण त्याचा परिणाम प्रत्येक माणसावर होतो आजूबाजूच्या. तर हे टाळा आणि कम्युनिकेशन करत राहा, कम्युनिकेट करा. तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे माझ्या आयुष्यामध्ये जे काही एक्सपिरियन्स मी केलेले असतील ते पण मी शेअर करते आहे थोडं थोडं. तर आवडलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि मला पण सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.